नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज ना मला असा मस्त असा गरमागरम ब्रेड पकोडा बनवण्याची इच्छा मग काय मी लगेच 2 बटाटे स्वच्छ धुवून कापून 3 शिट्ट्या काढण्यासाठी कुकरला लावून दिले. तोपर्यंत मी बाकीची कामे करून घेतली आणि मग त्यानंतर त्यासाठी घेतले ब्रेड, बेसन, उकडलेले बटाटे, आलं लसणाची पेस्ट, हळद, कोथिंबीर, मीठ, सोडा आणि मटर हे ऑप्शनल आहे. नाही घातले तरी काहीच हरकत नाही. त्यानंतर मी घालून घेतलं तेल 3-4 चमचे. त्यानंतर लगेच मोहरी तडतडली, जिरं तडतडलं की लगेच त्यामध्ये घालून घेतलं हिंग. त्यानंतर आलं लसणाची पेस्ट, मग त्यानंतर घालून घेतली हळद आणि मग बटाटे घालून घेतले, कारण की मटर मला घालायला मिळाले नाही. लगेचच युक्ताने ते मटर घालताना बघितलं तर मग ते मटर मला वेळेवर कॅन्सल करावी लागली. आणि मग बटाटे घालून घेतल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालून घेतली आणि मीठ घालून घेतलं आणि हातानेच त्याला मस्त असं मॅश केलं, कारण की बटाटे छान मऊसूत शिजले होते. त्यानंतर मी इथे 1 कप बेसन पीठ घेतलं आहे. त्यामध्ये मीठ आणि सोडा घालून घेतला आहे. सोडा एकदम चिमटभरच आहे आणि छान असं सरसरीत बॅटर तयार करून घेतलं, ज्यामध्ये आपला ब्रेड पकोडा व्यवस्थित डीप केला जाईल. बॅटर हे एकदम मस्त स्मूथ झालं पाहिजे, त्यामध्ये गुठळ्या कुठल्याही नको राहायला. या पद्धतीने मी हे बॅटर तयार करून घेतलं आहे. पाणी एकदम बेतानीच पाहिजे, जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको. त्यानंतर इथे 4 ब्रेड घेतलेत. त्या 2 ब्रेडवर बटाट्याची भाजी स्प्रेड करून घेत आहे आणि अशा पद्धतीने करून घेतली आहे. आणि त्यानंतर 2 ब्रेड हे त्यावर मी पलटी मारून असे छान स्प्रेड करून घेणार आहे, जेणेकरून ती भाजी बाहेर येणार नाही आणि ट्रायंगल शेपमध्ये ते कट करून घेणार आहे अशा पद्धतीने. आणि त्यानंतर तेल तापलं आहे छान असं मस्त, आणि मग असं ब्रेड पकोडा छान असा बेसनामध्ये डीप करून तेलामध्ये सोडून घेणार आहे अशा पद्धतीने. पकोडा छान तेलात सोडल्यानंतर त्याला मंद आचेवर आरामात होऊ द्यायचं, म्हणजे तो आतपर्यंत व्यवस्थित ते बेसनपीठ शिजेल आणि तळल्यासुद्धा जाईल आणि त्याला क्रिस्प पण येईल. आणि याला अजिबात घाई करायची नाही, पलटी करायची. हळुवारपणे एक साईड पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या साईडने पलटी करायचं आणि छान तळू द्यायचं. आणि छान असं तळल्या गेलं, क्रिस्पी दिसतोच आपल्याला झालं आहे म्हणून. आणि मग काढून टिश्यू पेपरवर घ्यायचा, म्हणजे टिश्यू पेपरवर पूर्ण तेल निथळेल आणि ब्रेड पकोडा अजिबात तेलकट लागणार नाही खायला. या पद्धतीने आणखी एक तळून दाखवत आहे. आणि हे ब्रेड पकोडे 5 ते 6 ताससुद्धा असेच क्रिस्पी राहतात. कुठल्याही प्रकारची घाई न करता तळले तर ते खूप छान होतात. पण जर गडबडीमध्ये स्पीडनी गॅस करून जर तो तळला गेला ना, तर त्यामध्ये आतमध्ये बेसनपीठ कच्चं असं लागतं. 1 कप बेसन पिठामध्ये 4 ब्रेड पकोडे तयार झालेले आहे. आणि जी 2 बटाट्याची भाजी आपण बनवलेली होती त्याच्यामध्ये अजूनही 3 ते 4 ब्रेड पकोडे तयार होतील, म्हणजे पूर्ण 8 ते 9 ब्रेड पकोडे होतील इतकं ते सारण आहे. ह्या पद्धतीने आपला ब्रेड पकोडा तयार झाला आहे. तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही पण नक्की असाच ब्रेड पकोडा करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की ब्रेड पकोडा कसा झाला आहे. आता मी खाऊनसुद्धा बघत आहे. खूप सुंदर लागत होता, खूप छान झाला आहे ब्रेड पकोडा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.